सर्व धर्म समभाव वारकरी दिंडीचे मेजवानी मस्जिद ट्रस्ट तर्फे साखळी बीड तालीम सुफी वारकरी विचार मंच PN आमदार युनिव्हर्सिटी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्ट आणि सर्व जाती धर्माचे जे काही धर्मगुरू आले ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू आहेत डॉक्टर वाघमारे म्हणते आमच्या संगती आहेत जे बौद्ध धर्माचा प्रचार करतात आणि माणुसकीची शिकवण देतात। तसेच आमचे मुस्लिम धर्माचे सुद्धा इथे धर्मगुरू आहेत आणि रवींद्र अण्णा माळवदकरांनी गेली 10 वर्ष तो नाही त्यांचा म्हणजे त्यांच्या रक्तात राष्ट्रीय एकात्मता आहे एवढंच सांगतो। आणि ती सारखं आम्हाला दिसतंय ते त्यांचं जेव्हा रक्त सळसळतं ना तो चांगला नेता त्यांच्या समोर उभा राहतात आणि त्याच्यात पटली त्यांच्या तालमीत आता त्यांची तालमी आहे साखळी बीड तर त्याच तालमीत आम्ही वैचारिक तालमीत इथं तयार होतोय आणि ते आम्हाला तयार करतायत आणि ते अख्ख्या महाराष्ट्राला दिसायचे आहेत। हे काम सोपं नाहीये। आज जेवणं खाणं मुलं बाळ सांभाळणं आणि आपला प्रपंच सांभाळणं हा भाग वेगळा पण हा महाराष्ट्राचा प्रपंच ते सांभाळतायत हे फार महत्वाची गोष्ट आहे। आता मी एक सांगतो तुम्हाला की जेव्हा हे सर्व धर्माचा अभ्यास येतो एक शेर सांगतो कुछ लोग जगे की हदों का वतन कहते हैं इब्ने आदम का तो सारा जहां होता है। तसे तुकाराम महाराज म्हणले की आमची एकच भिन्न आम्ही कसे भिन्न भिन्न अहो सर्व एकच आहे ते जे काय करतात त्यांना करू द्या आम्हाला जे काय करायचं आम्ही करतोय आणि या गोष्टीवर आपण असंच प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी एकात्मतेसाठी पुढे येऊ आणि सर्व आपण मिळून काम करू। हा जनसहभाग वाढवला पाहिजे याच्यामध्ये जे लोक असे काम करतायत त्यांना ताकद दिली पाहिजे एवढं मानून मी आमच्या सर्व रवींद्र अण्णा माळवदकर असू देत त्यांची मुलगी शिवानी माळवदकर असू देत शिवराज माळवदकर असू देत आमचे अंजुमबाई आहेत आसिफबाई वाघबाई मजकूरबाई आमचे सर आहेत हे सगळ्यांकडनं आलेले सर्व वारकरी बंधू भगिनी आणि उपस्थित लोकांचा मी आभार मानतो। आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचे आमचे तन्वीर इनामदार साहेब येणार होते आमचे बबलूभाई सय्यद मुस्लिम बँकेचे डायरेक्टर ते दिंडी सुरू झाल्यापासून नियोजनात लागले तर एंडपर्यंत इथंच आहेत ते त्यांचं एक कार्य आहे ते फार म्हणजे सर्व धर्म समभाव म्हणतात त्यांचं सर्व धर्मामध्ये असं आहे की त्यांचं केलं तर तुम्ही तो तर सगळे त्यांना आपलंच म्हणतात अशी परिस्थिती आहे। आणि आम्हाला या कामाला परमेश्वराने निमित्त केलं त्या परमेश्वराचे शतशः आभार आणि त्या परमेश्वर आम्हाला असंच चांगली सुबुद्धी देवो हे त्याच्याकडे जवळ प्रार्थना। जय हिंद जय महाराष्ट्र जय वारकरी संप्रदाय। या ठिकाणी वर्क संस्थेचे त्यांची पण अत्यंत मानवतेचे काम करतायत